एक अपील केलं पाहिजे लोकांना आणि जे ह्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण तर मित्रांनो, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी किंवा ज्या लाभार्थी महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्या सर्व महिलांनी स्वतःहून आता त्यांचे नाव कमी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांना चारचाकी वाहन आहे किंवा ज्या महिला टॅक्स भरतात, ज्या महिला पेन्शन घेतात, अशा सर्व महिला ज्या की या योजनेच्या हमीपत्रानुसार याचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही आहेत, ज्या महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न चांगले आहे परंतु त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे, आता त्यांनी या योजनेचा लाभ स्वतःहून थांबवावा आणि सरकारला देखील त्यांनी आवाहन केले आहे की अशा महिलांकडून ज्या स्वतःहून आता म्हणतील की आम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही, अशा महिलांकडून कोणत्याही प्रकारे वसुली करू नका, फक्त त्यांना पुढील सर्व मिळणारे हप्ते हे थांबवा. याचा अर्थ काय होतो की ज्या महिला स्वतःहून म्हणतील की आम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पात्र नाही किंवा आम्ही या योजनेचा पूर्वी लाभ घेतला आहे परंतु यापुढे आम्हाला लाभ देऊ नका, तर अशा महिलांकडून कोणत्याही प्रकारे वसुली करू नका. परंतु सांगूनही ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत आणि त्यांनी देखील असाच लाभ सुरू ठेवल्यास अशा महिलांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून वसुली देखील करावी, असे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बोलण्यात आलेले आहे. आता याबद्दल पुढे बोलताना उदय सामंत जे की उद्योगमंत्री सध्या देखील आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याचा सरकारचा अद्याप कुठलाही उद्देश नाही. आता ज्या महिला किंवा ज्या ठिकाणी स्क्रुटिनीबद्दल विचारले जाईल, ज्या ठिकाणी तक्रारी दाखल होतील की या सदरील महिलेने चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यावर चौकशी केली जाईल आणि चौकशीमध्ये जर हे निष्पन्न झालं की सदरील महिलेने किंवा सदरील बहिणीने चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे तर अशाच महिलांवर कदाचित कारवाई म्हणजे फक्त त्यांचे पुढील पैसे थांबवले जाऊ शकतात परंतु पैशांची वसुली आम्ही करणार नाही, असे उदय सामंत यांनी बोलताना सांगितले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल इलेक्शननंतर अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहेत परंतु याबद्दल अजूनही कुठली स्पष्ट भूमिका समोर आली नाही. आता यामध्ये महिला व बालविकास विभागाच्या वतीने अद्याप कुठलाही शासन निर्णय जारी करण्यात आला नाही, ज्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की कुठल्या महिलांना बाद केला आहे किंवा कुठल्या महिलांना बाद करणार आहेत. सध्याच्या घडीला ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळाला आहे आणि आता सर्व महिला जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, जो देखील त्यांना येत्या काही दिवसातच मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे. आणि जानेवारीच्या हप्त्यामध्ये देखील सर्व महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहेत. 2100 रुपयाचा निर्णय हा मार्च महिन्यानंतर घेतला जाणार असल्याचे देखील यामध्ये सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे आणि मार्च महिन्यानंतर सर्व महिलांच्या बँक खात्यावर 2100 रुपये जमा होतील. त्यामुळेच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.